आणि आता पाहणार आहोत काही मोठ्या बातम्या। जैन मुनी यांचा 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानामध्ये आमरण उपोषणाचा इशारा। कबूतरखान्याच्या मुद्द्यावर जैन मुनी निलेश चंद्र मुनींची घोषणा। दादरमधील कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संताप। शिवरायांच्या वेशभूषेमध्ये फोटो काढण्यास मनाई केल्याचा आरोप। वसई किल्ल्यातील धक्कादायक प्रकार। वसई किल्ल्यातील सुरक्षा रक्षक आणि तरुणांमधील वादाचा व्हिडिओ व्हायरल। मराठी तरुणानं हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाला विचारला जाब। मनसेच्या दीपोत्सवाची पर्यटन विभागाकडून जाहिरात। मनसेचा आरोप। दीपोत्सवाला येण्याचं महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून आवाहन। आयोजन केलेल्या मनसेचा नावाचा उल्लेख पर्यटन विभागानं टाळला। जाहिरातीमध्ये मनसेचा उल्लेख न केल्यानं मनसेचा आक्षेप। लाडकी बहीण योजनेमध्ये 164 कोटींचा घोटाळा। 12,000 पुरुषांनी 13 महिने प्रत्येकी 1,500 रुपये घेतल्याचं समोर। लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार। योजना कायम सुरू राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। शेतकऱ्यांचं नाव घेऊन बच्चू कडू नौटंकी करताय। आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही। रवी राणांचा बच्चू कडूंवरती निशाणा। लोकसभेवेळी कडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला। राणांचा गंभीर आरोप। तुम्ही सगळ्या पक्षाचे पाठिंबा घेऊन निवडणूक लढवताय, पण हा बच्चू कडू मरेपर्यंत कुणाच्या ओंधळीने पाणी पिणार नाही। जे काही लढू ते स्वतःच्या ताकदीवर लढू। बच्चू कडू यांचं नवनीत। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 गटातील तरुणांनी एकमेकांवर फोडले फटाके। तर वैजापूर शहरातील येवला रोड परिसरातली घटना। मुख्य रस्त्यावरच तरुणांच्या 2 टोळक्यांचा धुमाकूळ।